नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की मित्रांनो तुम्ही थंबनेलला पाहिलं, आपण बनवलेली आहे CO2 पेपर ब्लास्टर या टॉपिकवरती आपण ही डिझाइन बनवलेली आहे. एकदम नवीन कन्सेप्ट आपण जी गणपतीमध्ये यूज केली ती डिझाइन आपण खास तुमच्यासाठी हे देणार आहे. फ्रीमध्ये तुम्हाला भेटून जाईल. याची डाउनलोड लिंक हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. त्याचबरोबर या व्हिडिओ त्यासाठी लागणारा पासवर्ड हा या व्हिडिओत तुम्हाला पाहायला मिळेल. सिंगल स्टेपमध्ये तुम्हाला पासवर्ड दिलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका, मगच तुम्हाला पासवर्ड पाहायला मिळेल. तर मित्रांनो, ही आपली ओव्हरऑल डिझाईन आहे. आता तुम्हाला दाखवतो आपण ही डिझाईन कशा प्रकारे बनवलेली आहे. तर हे आपलं सगळ्यात प्रथम आपलं 10 बाय 10 ची डिझाईन आपण केलेली आहे आणि यामध्ये आता इथे आपण ही एक वेक्टरची एक बॅकग्राऊंड आहे, वेक्टर बॅकग्राऊंड. त्याच्यानंतर व्हाईट वेक्टर बॅकग्राऊंड आहे, ज्यात तुम्हाला इकडे हे थोडंसं असं टेक्स्चरस वगैरे हे असं लाईन वगैरे हे सगळं पाहायला मिळत असेल. त्याच्यानंतर इथे जे तुम्हाला मध्ये पाहायला भेटलं असेल की आपण केशरी पांढरा हिरवा एक पट्टा मारलेला. सेम हे आपण एक रेक्टँगल घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण ते ट्राय केलेलं. इथे आपण हिरवा घेतला, आता व्हाईट आणि त्याच्यानंतर भगवा असं हे 3 कलरमध्ये आपण हे घेतलेलं आणि त्याच्यानंतर आपल्याला बाकीचं वरती काम करायचं होतं. त्यामुळे परत एक आपण ब्लॅक कलरमध्ये हा एक शेप ॲड करून घेतला. त्याच्यानंतर आपल्याकडे एक बॅकग्राऊंड होतं. ते बॅकग्राऊंड मित्रांनो आपण इथे क्लिपिंग मास्क केलं. आता क्लिपिंग मास्क वगैरे कसं करायचं? तर हे इथे आपण क्लिक केलं की इथे तुम्ही बघू शकताय रिलीज क्लिपिंग मास्क आपण केलं. ते फक्त क्लिपिंग मास्क करायचं. आणि मित्रांनो, जर तुम्हाला ह्या संपूर्ण गोष्टी शिकायच्या असतील तर आपण लवकरच एक नवीन 15 दिवसांचं नवीन फोटोशॉप टूल्स हे आपण ट्युटोरियल घेऊन येत आहे. 15 दिवस रेग्युलर शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे संपूर्ण ट्युटोरियल पाहायला भेटणार आहे. आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून छोट्या छोट्या संकल्पना आहेत ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आताच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला त्या व्हिडिओ पाहायला मिळतील. शॉर्ट्सच्या माध्यमातून आपण एक प्लेलिस्ट बनवणार आहे, तिथे तुम्ही पाहू शकताय. त्याच्यानंतर इथे गणपती बाप्पाची ही PNG हे फोटो आहे. तर फोटो देखील आपण इथे ऑपेसिटी कमी केली. त्याच्यानंतर थोडंसं आपण त्या कट केलेलं आहे साईडनं ब्रशच्या माध्यमातून. त्याच्यानंतर त्याला आपण इथे देखील क्लिपिंग मास्क केलं, जेणेकरून जे आपल्या या साईडला फोटो उतरलेला तो फोटो आपला कट झालेला आहे. त्याच्यानंतर इथे आता बाकीचं आपण इथे जशी कस्टमरची रिक्वायरमेंट होती, बाळूमामांचा हा ब्लॅक अँड ऑरेंज मधला हा फोटो आपल्याला तिथे टाकायचा होता, ते आपण तिथे ॲड करून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे आता आपण ही शॅडो ॲड केलेली आहे, जी शॅडो आपल्या CO2 पेपर ब्लास्टरसाठी उपयोगी पडणार आहे. परत एकदा करून घेतली आणि ही आपण ॲड करून घेतली, ती म्हणजे आपली गॅसची जी टाकी राहते CO2 ची त्यासाठी. आता इथे तुम्ही ग्रुप पाहू शकता. हा ग्रुप देखील कशा प्रकारे बनवायचा हे देखील तुम्हाला शॉर्टकटमध्ये पाहायला मिळणार आहे, म्हणजेच शॉर्टकट कीचा यूज करून तुम्ही ग्रुप कसा बनवू शकता. तर इथे आता तुम्हाला दाखवतो यामध्ये काय काय आपण यूज केलेलं आहे. इथं सगळ्यात पहिल्यांदा आपण हे एक पाईप ड्रॉ केली. त्याच्यानंतर इथे श्री सद्गुरू टाकून घेतले. त्याच्यानंतर इथे टाकी, हे इथे CO2 मशीन आणि इथे तुम्ही बघू शकता की आपली गॅसची टाकी पूर्ण आपण अटॅच करून एक त्याची आपण फाईल बनवली, म्हणजे ग्रुप बनवला. आणि ग्रुप बनवल्यानंतर
हे एका ह्याच्यातच अलाईन झालेलं आहे. मी फक्त मूव टूलचा यूज करून हे हलवू शकतो. ओके, त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण हा एक बुकिंग ओपन टेक्स्ट बॅग आणि हे रेक्टँगल आहे, हे ॲड करून आपण हा एक पुन्हा ग्रुप बनवलेला आहे. जसं की तुम्ही PSD फाईल डाउनलोड करताल त्यावेळेस तुम्हाला हे नक्कीच पाहायला भेटेल. त्याच्यानंतर इथे आता आपला लोगो मध्येच आलेला आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. हे अशा प्रकारे आपली ही बाकीची तर कन्सेप्ट पूर्ण झालेली आहे. आता फक्त आपल्याला टेक्स्ट अलाइन करायचे आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा इथं आपण स्वामींचं आपण नाव वगैरे टाकून प्रसन्न म्हणजे हे वरचं आपण टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर श्री सद्गुरू हे आपण इन्फिनिटी फॉन्टचा यूज करून आपण हे टाईप करून घेतलेले आणि त्याच्यानंतर बघू शकताय. आणि या टेक्स्टला आपण इफेक्ट मारलेले ते देखील तुम्ही बघू शकता. आपण इनर शॅडो मारलेला आहे, ग्रेडियंट ओव्हरलेप मारलेला आहे. या अशा प्रकारे आपण हे टेक्स्टला इफेक्ट मारून घेतलेले आहेत. इन्फिनिटी फॉन्ट आता तो मित्रांनो हा जो आपण श्री सद्गुरू इव्हेंट्स हा इन्फिनिटी फॉन्ट आहे. हा इन्फिनिटी फॉन्ट तुम्हाला आपल्या चॅनलवरती फ्रेममध्ये भेटून जाईल आणि आपण तो फॉन्टची व्हिडिओ आपण दिलेली आहे. त्याचबरोबर इथे आता आपण हा CO2 पेपर प्लास्टर मशीन हे देखील टेक्स्ट आपण टाकून घेतलेलं आहे आणि त्याला ग्रेडियंट इफेक्ट आपण मारलेला होता, पण तो आपण हाईड करून ठेवलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण एक ग्रुप लेअर बनवलेली आहे, ज्यात आपण हे संपूर्ण टेक्स्ट टाकलेलं आहे. म्हणजेच गणेशोत्सव, नवरात्री, जयंती उत्सव, उद्घाटन समारंभ, वाढदिवस समारंभ, लग्न समारंभ व इतर सर्व समारंभ मशीन उपलब्ध हे आपण टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय सिंगल टेक्स्ट आणि बाकीचं जे आपण इलिप्स हे यूज केलेले आहेत. हे आपण सर्कल ड्रॉ केले, हे सर्कल इथे ॲड करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथे आता आपण खाली मोबाईल नंबर वगैरे, संपर्क, लोकेशन या बाकीच्या गोष्टी ॲड करून घेतलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आपली ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. फायनल टच देण्यासाठी आता हे संपूर्ण जे आपले लेयर्स आहेत या लेयर्सला आपण एक सिंगल इमेजमध्ये आपण मर्ज करून घेतलं, जे की हे असं पाहायला मिळतंय. आणि त्याच्यानंतर आपण त्याला कॅमेरा रॉ फिल्टर आपण अप्लाय केलाय, त्याचे देखील तुम्हाला सेटिंग दाखवतो. हा आपला कॅमेरा रॉ फिल्टर ओपन झालेला आहे आणि ही आपली डिझाईन इथे पाहायला मिळते. आणि इकडे आपल्याला एक पॅनल पाहायला, त्यामध्ये आपल्याला एक्सपोजर, कॉन्ट्रास्ट हे बाकीच्या संपूर्ण गोष्टी पाहायला भेटतात. त्यात आता तुम्ही बघू शकता की आपण एक्सपोजर वाढवलेला आहे, शॅडो वाढवलेली आहे, त्याचबरोबर खाली क्लॅरिटी देखील वाढवलेली आहे आणि इकडे वायब्रन्स वाढवलेलं आहे, थोडंसं सॅच्युरेशन वाढवलेलं आहे. म्हणजे आपले डिझाईनचं थोडं सॅच्युरेशन कमी होतं, तर आता हे डिझाईन इकडे आपण सॅच्युरेशन वाढवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इकडे डिटेल्समध्ये शार्पनिंग हे देखील आपण वाढवलेलं आहे. आणि अशा प्रकारे ही आपली डिझाईन कंप्लीट झालेली आहे. या डिझाईन डाउनलोड केल्यानंतर लागणारा पासवर्ड हा तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळाला असेल, पुढे पाहायला मिळेल. त्यासाठी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.